नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील शेतातील घराला आग लागल्यानं 8 शेळ्या जळून खाक तर काही गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घराचे सामानसह घरातील रोख रक्कम व घराचे छप्पर पूर्ण उद्ध्वस्त होऊन जळून खाक झाले. अंदाजे 2 ते 2.5 लाखाचे नुकसान झाल्याचे पीडितानं सांगितले. दिनांक 8 जानेवारी 2026 गुरुवार रोजी सायंकाळी 5:30 सुमारास घटना घडली. बेबाबाई फुलचंद सोनवणे राहणार वेहेळगाव दुफारी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता तिच्या घराला आग लागली. घरावर 65चे छप्पर होते पूर्ण उद्ध्वस्त होऊन जळून खाक झाले. घरातील महत्त्वाचे वस्तू टीव्ही, बाज, कपडे, धान्याचे पोते, पूर्ण सामान, रोख रक्कम सगळे जळून भस्मिस्त झाले. घराच्या पाठीमागून चाळ बनवलेली होती. जनावरांसाठी शेळी मेंढ्या बांधलेले होते. त्यामध्ये त्यांच्या मालकीच्या 5 शेळ्या गंभीर भाजल्या असून 8 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तलाठी मॅडम विभा देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यात त्यांच्या मालकीच्या 5 शेळ्या गंभीर भाजल्या असून 8 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी पंचनामामध्ये नोंद आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्य डॉक्टर NT ताठे, पशुधन विकास अधिकारी यांच्या टीमचे डॉक्टर प्रमोद सोनवणे, डॉक्टर अजय जोहिरे, बाळकृष्ण सुरवसे, अजय आहेर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमी शेळीवर उपचार केले. आग कशामुळे लागली अद्याप स्पष्ट झाले नाही. बेबाबाई सोनवणे रा वेहेळगाव आदिवासी महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करून घर चालवत होती. पण घराचे काहीच राहिले नाही. पूर्ण घराचे छप्पर उद्ध्वस्त होऊन घरातील महत्त्वाचे सामान, पैसे, शेळ्या सगळं जळून खाक झाले. अंदाजे 2 ते 2.5 लाखाची नुकसान झाली आहे. बेबाबाई सोनवणे यांनी घडलेली घटनेबद्दल बोलत असताना अश्रू अनावर झाले. माझे 4 वर्षाचे 2 नातू त्या ठिकाणी खेळत होते. मला माहिती मिळताच मी ओरडत माझ्या घराजवळ पळत सुटले. सुदैवाने मोठी घटना टळली. माझे नातू घरापासून लांब पळाले. माझी शासनाकडे विनंती आहे, माझे शेळ्या मृत्युमुखी झाले तर काही गंभीर जखमी झाले आहे. मला नुकसान भरपाई मिळावी व आमचे आमदार साहेब नेहमी मदत करतात, त्यांनी पण मला मदत करावी अशी मागणी बेबाबाई सोनवणे यांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे केली. माझा नातू पांगस्ता आहे, पांगस्ता चालता येत नाही तर कसं तरी खुरपुडून पळाला. चटलं तर मग कसं काय झालं आणि काय, मी मसुबाच्या लवणाला धुयाला गेलती, पण मग मलाच माहिती नाही काय केलं आणि का कोण काय केलं ते बी नाही माहिती, का कसं झालं ते बी नाही माहिती. झाप चटाला खाली बसून गेलं. कधी झाली ही घटना? गुरुवारी. किती वाजेच्या दरम्यान? 5 वाजता. किती तुमचे मेंढ्या बकऱ्या होता? बकऱ्या मेंढ्या मावाल्या गंज 15-16 होत्या. बाकीचे 10 मरून गेल्या. आपलं नाव काय? बेबाबाई फुलसिंग सोनवणे. राहणार राहणार येळगाव. गोरपडीला राहते मी. इथं तुम्ही एकटेच राहता का? हा, एकटीच राहत होती. आणि ते बारीक 2 नातू. तो बी अपंगा होता. त्यावेळेस घटना झाली त्यावेळेस तुमचे नातू पण होते की? हा, इथंच होते, खेळत होते ते. अण्णासाहेबांना एवढी विनंती करते, काहीतरी करा माझ्यासाठी. बरं.